हा काळा दिवस आहे महाराष्ट्रासाठी. झालेला सामूहिक बलात्कार आणि एका सत्तेत असलेल्या आमदारांनी जीव द्यायचा जो प्रयत्न केला तो. कायद्याचं राज्य नाहीच आहे ना महाराष्ट्रात. गेले 1 ते 1.5 वर्ष सातत्याने मी ही गोष्ट बोलते आणि वारंवार अनेक वेळा भारतीय जनता पक्ष माझ्यावर नाराज होतो त्याच्यामुळे. पण डेटा तर काही लपवता येत नाही आणि खोटंही बोलत नाही. त्यामुळे डेटाच आपल्या सगळ्यांच्या समोर आहे की महाराष्ट्रामध्ये महिला सुरक्षितता, नागरिक सुरक्षितता हा अतिशय गंभीर विषय झालेला आहे. काल पुण्यामधली घटना, काल रात्री बावदेव जी घटना झाली ती भयानक आहे. म्हणजे बावदेव घाटात आपण सगळे, मी स्वतः म्हणजे आठवड्यातून 2 वेळा तरी रात्री अपरात्री दौऱ्यासाठी आम्ही सगळे त्या रस्त्याने जातो येतो. आणि बावदेव घाटामध्ये जर सामूहिक बलात्कार होणार असेल तर मग प्रशासन आणि होम मिनिस्ट्री करते काय? आणि मला हा प्रश्न गृहमंत्र्याला विचारायचा आहे की गृहमंत्री महाराष्ट्रातले करताय काय? आणि सगळ्यात जास्त अशा घटना या पुण्यातच कशा घडतात? दुर्दैव आहे, मला बोलावं लागतंय, पण दुर्दैवानी आज पुण्याचं हे महाराष्ट्राचं क्राईम कॅपिटल झालंय, ज्याला शिक्षण, आरोग्य याच्यासाठी एक वेगळी सुसंस्कृत शहर म्हणून पुण्याची ओळख होती, ते आज क्राईम कॅपिटल ऑफ महाराष्ट्र झालेलं आहे. कोण याला जबाबदार? अर्थातच आत्ता आहे ते सरकार. कारण बलात्कार पुण्यामध्ये, त्यानंतर कोयता गँग पुण्यात, ड्रगमध्ये ती ललित पाटील काय केस झाली ती पण पुण्यात, ड्रग्सचे जे व्हिडिओज फिरतात ते पण पुण्यात, हिट अँड रन मध्ये पोर्श गाडीचा माणूस रक्ताचे सॅम्पल्स बदलतो स्वतःचे. काय आहे? कारण का लोकांना वाटतंय, दुर्दैव आहे की महाराष्ट्राच्या पोलिसांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. महाराष्ट्रामध्ये सगळ्यात चांगली पोलीस यंत्रणा कुणाची आहे या देशामध्ये? ती महाराष्ट्र पोलीस आहे. पण महाराष्ट्र पोलीस त्या वर्दी ज्याचा मान सन्मान आम्ही करतो त्याची चेष्टा या गृहमंत्रालयाने केली आहे. जेव्हा बदलापूरला FIR झाला नाही, त्यानंतर एवढं मोठं आंदोलन झालं, त्याच्यानंतरच त्या कुटुंबाला न्याय मिळाला. कोणीतरी त्यांचं ऐकून घेतलं नाही, तर यांनी ऐकून पण घेतलं नसत्या ट्रिपल इंजिनच्या खोक्या सरकारनी. आणि दुसरी महत्वाची गोष्ट की हे करत असताना बदलापूरला एन्काउंटर झाला आणि त्याला बदलापूर नावाचे या राज्याचे गृहमंत्री हातात बंदूक घेऊन पोस्टर्स लावतात. या राज्याच्या गृहमंत्र्यांनी, हा मिर्झापूर टीव्ही सिरियल नाहीये, बदलापूर आहे, हे वास्तव आहे या राज्याचं. या राज्यातल्या लेकी या आमच्यासाठी आमच्या मुली आहेत आणि आमच्या मुलींवर ज्या पद्धतीने या गलिच्छ घटना सातत्याने होत आहेत हे थांबतच नाहीये. कारण का राज्यात या लॉ डिपार्टमेंटचा, या गृहमंत्र्याचा धाकच राहिला नाहीये. हिम्मत कशी होते यांची करायची मला सांगा? का नाही या राज्यात FIR वेळेवर होत? का नाही या राज्यामध्ये फास्ट ट्रॅक कोर्ट्स होत? का नाही या राज्यामध्ये चौकात त्या व्यक्तीला फाशी का होत नाही? हा देश फक्त अदृश्य शक्तीच्या मनमानीने चाललाय. हा देश आम्ही अदृश्य शक्तीच्या मनमानीने चालू देणार नाही. हा देश भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानेच चालणार. आणि वेळ पडली तर आम्ही रस्त्यावर उतरू. आमच्या लेकी सुरक्षित आहेत त्याची खबरदारी आम्ही घेऊ. कारण का ह्या सरकारला ते जमणे नाही. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, तुमच्याच सगळ्या चॅनलवर मी बघितलंय की लोक आज म्हणतात, आई असेल, मावशी असेल, वडील असतील, की नको तुमचे 1500 रुपये आम्हाला, आम्ही 2000 रुपये देतो, पण आमच्या लेकी सुरक्षित असल्या पाहिजे. कारण का प्रशासन करतंय काय? पक्ष फोडा, घर फोडा, आणि त्यातून नवीन क्रांती या सरकारने केली आहे. म्हणजे या राज्यामध्ये आर्थिक परिस्थिती अतिशय गंभीर झालेली आहे. हे बोलताना मी 2 लोकांची भाषणं, खरं तर 3 तज्ज्ञांचंही मत तसंच आहे. माननीय गडकरी साहेब म्हणतात अर्थ क्रायसिसमध्ये आहे, पूर्णपणे महाराष्ट्राची इकॉनॉमी कोलॅप्स झाली आहे. पहिला मुद्दा. राज ठाकरे जे त्यांच्या मित्र पक्षात तेही तेच बोलतात. त्यानंतर सगळे तज्ज्ञ हे तुमच्याच चॅनलवर सांगतात की महाराष्ट्रामध्ये जवळपास 2 लाख कोटी रुपयाचं कर्ज आणि त्याचं फजिंग फार सुंदरपणे केलंय. तुम्ही जर बजेट बघितलं तर बजेटमध्ये
ज्या वरचा भाग आहे आणि एक पार्ट 2 असतो, त्या पद्धतीने त्यांनी डिवाइड केले. कुठलंही वर्तमानपत्र बघा, कुठलंही चॅनल बघा, सगळीकडे महाराष्ट्र हा इकॉनॉमिकल क्रायसिसमध्ये हे मी म्हणत नाहीये, गडकरी साहेब म्हणतायत, राज ठाकरे म्हणतायत, अर्थतज्ञ म्हणतायत आणि चॅनल्स आणि वर्तमानपत्र देत आहेत. त्यामुळे चाललंय तरी काय? मग महिला सुरक्षित नाही, इकॉनॉमी सुरक्षित नाहीत. ऐन दसऱ्याच्या नवरात्रीच्या 3 दिवस आधी तेलाचे भाव वाढलेले आहेत. कोणीतरी तुम्ही घरी जाऊन विचारा की कुकिंग ऑइलची किंमत आज काय आहे. महागाई प्रचंड वाढलेली आहे, बेरोजगारी वाढलेली आहे आणि प्रचंड भ्रष्टाचार या सरकार करते. हा आरोप आहे माझा या सरकार. अनेक दिवसापासून प्रश्नचिन्ह निर्माण केले. थँक गॉड. बदलापूर प्रकरण असू दे किंवा महाराष्ट्रातली इतर प्रकरण, पुण्याचं ट्रस्ट केस असू दे, पण कारवाई मात्र झाली नाहीये. गृहमंत्री कधीच समोर येऊन बोलायला तयार नाही किंवा राज्यातलं कुणीही बोलायला तयार नाहीये. याला पर्याय म्हणून काय बघायचं? नाही, पर्याय म्हणजे हे सरकार घरीच पाठवणे. या सरकार दुसरा काही मार्गच नाहीये. कारण का ह्या तुमच्या प्रश्नातच माझं उत्तर आहे. मी गृहमंत्र्याला वैयक्तिक आजपर्यंत कधी बोलले नाही, कधी बोलणार नाही, माझे संस्कारच नाही. पण मला कोणीतरी या प्रश्नाचं उत्तर द्यावं. ज्या बावदेव घाटातून आपण सगळे रोज जा ये करतो, तिथे सामूहिक बलात्कार होतो. प्रचंड म्हणजे अस्वस्थता, म्हणजे मला विश्वासच बसत नाही की आपल्या पुण्यामध्ये एखादी मुलगी बावदेव घाटात जाते आणि तिचा सामूहिक बलात्कार होतो. आणि 10-10:30ची गोष्ट, ते एका ड्राईव्हसाठी गेले, चालले, कुणाला भीतीच राहिली नाही या राज्यामध्ये. आणि मला प्रश्न गृहमंत्र्यांना विचारायचं, काही नैतिकता राहिली की नाही? या सरकारला तर अधिकारच नाही आहे सरकारमध्ये राहायचा, मला विचारत. कारण का फक्त बिग तिकीट प्रोजेक्ट्स, जिथे मोठे कॉन्ट्रॅक्ट्स आहेत, एवढीच कामं हे सरकार करतं. बाकी यांचं कुठलंही काम नीट चाललेलं नाही. कुठलाही डेटा बघा तुम्ही. आणि हे सगळं वर्तमानपत्र, मी कुठलीही गोष्ट अशी सांगत नाही. तुम्ही महिलांच्यावर होणाऱ्या अत्याचारांचा डेटा काढून बघा. आणि हा डेटा माझा नाहीये. महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार दोन्ही सरकार भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्र पक्षाची आहे. डेटा स्पीक्स लाउडर दॅन वर्ड्स. हा डेटा माझा नाहीये, हा होम मिनिस्ट्री, गृह मंत्रालयाचा डेटा आहे. आणि नाही तर पक्ष फोडा, घर फोडा, इन्कम टॅक्सची नोटीस पाठवा. मला सांगाव, ईडी, सीबीआय, इन्कम आईस म्हणजे बर्फ नाही, इन्कम टॅक्स, सीबीआय, ईडी, आईसच्या वेळीस ह्यांची यंत्रणा कशी चालते हो? त्याच्या वेळीस पक्ष फोडायला यंत्रणा चालते. आमचे पक्ष फोडायचे, पक्ष घ्यायचे, चिन्ह आमची न्यायची, ह्याच्यात त्यांना सगळी यंत्रणा स्मूथली चालते. मग महिला सुरक्षितते त्यांची चालत नाही यंत्रणा. का या महाराष्ट्रातली लेक सुरक्षित नाही? आता कोण याला जबाबदार? याला जबाबदार हे ट्रिपल इंजिनचं भ्रष्टाचारी सरकार आहे. इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटलांचा पक्षामध्ये ते जाणार असं जाहीर केलेलं आहे. कदाचित पुढच्या काही दिवसांमध्ये होऊ शकते. त्याची तारीख काय ठरली आहे का? असंही म्हणाले की काल मी मुंबईमध्ये सुप्रियाताईंची भेट घेतली. माझी नाही, पवार साहेबांची भेट घेतली. त्यांनी तुमचंही नाव घेतलं की त्यावेळेस नाही, मी होते, पण ते पवार साहेबांना भेटले. त्यांचा कधीपर्यंत पक्षप्रवेश होऊ शकतो? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की ज्यावेळेस हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये गेले, त्यांचे वाक्य खूप गाजलेलं होते की आता मला शांत झोप लागते. आज त्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला की आता तुम्ही शरद पवार गटामध्ये जाणार आहात, त्याच्यावरती त्यांनी नो कमेंट्सचं उत्तर दिलं. राज्यामधलं वातावरण बदलतंय, त्यामुळे भाजपचे नेते शरद पवार पक्षामध्ये प्रवेश करतात असं मला वाटतं. खरं तर हर्षवर्धन भाऊ आणि आमचे म्हणजे पाटील आणि पवार कुटुंबांचे 6 दशकाचे ऋणानं बंद आहे. त्यामुळे अतिशय आमचं प्रेमाचं नातं आहे. जरी ते काही वेगळ्या संघटनेत काम करत होते, तरी त्या 10 वर्षामध्ये ना हर्षवर्धन भाऊ किंवा त्यांच्या कुटुंबाकडून किंवा आमच्या कुटुंबाकडून कधीही कटुता आम्ही नात्यात येऊ दिली नाही. आमचा संघर्ष जरूर झाला असेल, पण तो राजकीय होता, तो वैयक्तिक कधीच नव्हता. त्याच्यामुळे आज आम्हाला पुन्हा एकदा एकत्र काम करायची संधी मिळते, ही माझ्यासाठी एक अतिशय आनंदाची आणि समाधानाची गोष्ट आहे. त्यांच्यावर अनेक वर्ष आदरणीय पवारसाहेबांनी त्यांचं तर अतिशय प्रेमाचं नातं आहे, उभ्या महाराष्ट्राने पाहिलेलं. आणि त्यांच्या प्रत्येक इलेक्शनला आदरणीय पवारसाहेब आवर्जून पहिला दौंडचा प्रचार, मग इंदापूर आणि मग बारामती, हे अनेक वर्ष आदरणीय पवारसाहेबांनी केलेले. आणि त्यांच्या कुटुंबांचे आमचे फार प्रेमाचे संबंध आहेत. आणि आज पुन्हा एकदा आम्हाला एकत्र काम करायची संधी मिळते, आमच्यासाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे. आणि म्हणजे लोकसभेपासूनच तुम्ही बघताय महाराष्ट्रात हवा तर बदलतेच. काही राज्यात हवा बदलली, बारामतीत पण हवा बदलणार आहे.
राज्यात हवा बदललेली आहे. आता त्याचा अर्थ काय काढायचा तुम्ही तेवढे खूप बारामती पण बाबतीमध्ये इंदापूरमध्ये अशोक पाटील म्हणजे मला आता शांत झोप लागते त्यांच्या आता ते तुमच्याकडे आल्यानंतर त्या झोपेवर तुमच्याकडे औषध आहे का? एक दुसरा मुद्दा की आता जे काही लोक तुमच्या प्रामाणिकपणे तुमच्याबरोबर लोकसभेला राहिले, अत्यंत खडतर परिस्थितीमध्ये त्यांनी काम केलं, त्यांचा यांच्या पक्षाला किंवा पक्षापुढे येऊन उमेदवारी देणारा विरोध आहे, त्याच्यावर आपली भूमिका काय असणार? एक तर जे पहिल्या दिवसापासून म्हणजे 2 जुलैपासून आजपर्यंत जे पक्षात राहिले त्यांचा मान सन्मानच होईल. आय रिपीट मायसेल्फ, 2 जुलैपासून आजपर्यंत जो व्यक्ती आदरणीय पवार साहेबांवर विश्वास ठेवून राहिला त्याचा मान सन्मान फक्त आत्तापुरतं नाही आयुष्यभर राहील आणि त्याची नैतिक जबाबदारी माझी आहे. त्याच्यामुळे ते मी करेन आणि पक्षामध्ये कुणावरही अन्याय होणार नाही ही जबाबदारी माझी आहे. अर्थातच मी इथली लोकसभेची लोकप्रतिनिधी आहे, त्याच्यामुळे ह्या मतदारसंघात माझी जबाबदारीच आहे की प्रत्येक ज्यांनी संघर्षाच्या काळात जो व्यक्ती एकत्र राहिला त्याचाही मान सन्मान होईल आणि जो आदरणीय पवार साहेबांवर विश्वास ठेवून पक्षात येत असेल तर अर्थातच त्याचाही मान सन्मान. बोलताना असं म्हणाले की तुम्ही अनेक नाते अनुभवले, भाऊ आणि बहिणीचं नातं अनुभवले, चुलता आणि पुतण्याचा नातं जे आहे ते अनुभवलेलं आहे. आता मला काही त्याच्यावरती बोलायचं नाही, मात्र विधानसभेला जो मी उमेदवार देईल तो तुम्ही निवडून द्या. याचा अर्थ असा घ्यायचा की अजित पवार बारामतीमधून लढणार नाही. लोकसभेनंतर तुम्ही असं म्हणाला की राज्यातली हवा बदलली, हवेची जाणीव झाली का? ते मला कसं सांगता येईल? तो त्यांचे काय महायुती ना म्हणतात ते महायुतीचा अंतर्गत प्रश्न आहे. कुणाच्या वाट्यात कुठली सीट लढेल किंवा कोण लढेल हा त्यांच्या महायुतीचा प्रश्न आहे. दुसरे के घर में मैं क्यों झाकू. नरहरी देवळांचं आदिवासी समाजाच्या 15 आमदारांनी त्या मंत्रालयाच्या सुरक्षा जाळ्यांना उडी मारली. गेल्या अनेक दिवसांपासून पैसा कायद्याअंतर्गत विद्यार्थ्यांच्या ज्या मागण्या होत्या त्या पूर्ण झालेल्या पुन्हा थेट आमदारांनाच या मंत्रालयाच्या जाळ्यांवर उडी मारायला. मी तुम्हाला खरं सांगू, हा अतिशय गंभीर विषय. ह्या राज्यातल्या सत्तेत असलेले आणि जिरवळ साहेब फक्त आमदार नाहीये, ते डेप्युटी स्पीकर पण आहेत, म्हणजे कॉन्स्टिट्यूशनल पोस्टवर ते आहेत. एक कॉन्स्टिट्यूशनल पदावर असणारा सत्तेत असलेल्या आमदाराला असं वाटणं की इथून आपण उडी मारावी ह्याचा अर्थ की हे सरकार जाण्याची वेळ आलेली आहे. मला विचाराल तर या सरकारला सत्तेत राहायची नैतिकताच राहिली नाहीये. जर सत्तेतला आमदार उडी मारत असेल तर आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे की सत्तेमधल्याही लोकांमध्ये किती अस्वस्थता आहे. मी त्या जागे असते आणि माझा कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट झालेला सत्तेत असलेला आमदार जर अशी उडी मारली असती आणि मी त्या संघटनेत कोणी असते तर मी तर राजीनामा दिला असता. कारण का इट इज शॉकिंग. सत्तेत असलेला आमदार कॉन्स्टिट्यूशनल पोस्टवर आहे, तो मंत्रालयात जाऊन जीव द्यायचा प्रयत्न करतो. ह्याच्यापेक्षा काय अपयश या सरकारला पाहिजे? काय किती सहन करायला लावाल, किती अन्याय कराल आणि किती अत्याचार कराल तुम्ही लोकांवर? जोपर्यंत सगळ्यांना तुम्ही संपवत नाही, काय ह्यांना सगळ्यांचे मृतदेहच बघायचे? असं आहे गलिच्छ सरकार. एक तर मुलांची सुरक्षितता नाही, इथून मंत्रालयाच्या वास्तूमधून ज्या वास्तूमध्ये या राज्यात मंगल कलश आणून कैलासवासी यशवंतराव चव्हाणांनी महाराष्ट्राच्या कामाची सुरुवात केली, त्या पवित्र मंत्रालयामधून आज सत्तेत असलेला आमदार जीव देण्याचा प्रयत्न करतो. हे किती दुर्दैवी आणि वेदना देणारं आणि अस्वस्थ करणार आहे. मला आश्चर्य वाटतं यांना त्या बिल्डिंगमध्ये जायची हिंमत कशी होते आणि यांना झोप कशी लागते या सरकारला. धक्कादायक आहे. महाराष्ट्रात नाही देशाच्या इतिहासात कधी झालं नसेल.
हा काळा दिवस आहे महाराष्ट्रासाठी. झालेला सामूहिक बलात्कार आणि एका सत्तेत असलेल्या आमदारांनी जीव द्यायचा जो प्रयत्न केला तो अतिशय घातक आहे. गेल्या काही दिवसापासून तुम्ही अनेक चॅनलचे कॉन्ट्री असू द्या, प्रेस असू द्या किंवा भाषण असू द्या, काही सरकारला धारेवर धरताना पाहायला मिळत आहेत, काही महाराष्ट्रात ऍक्टिव्ह होत आहेत. यामागचं नेमकं कारण ऍक्टिव्ह असं नाही, ही आपली कर्मभूमीच आहे ना. महाराष्ट्र आहे म्हणून दिल्ली आहे. त्यामुळे अर्थातच ज्या महाराष्ट्राने, ज्या बारामतीकरांनी मला निवडून दिल्लीला पाठवलं, आता महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी आम्हाला लढायचं. आणि आम्ही 8 खासदार आणि बाकीचे महाविकास 31 खासदार आम्ही सगळे फील्डवर आहोत. कारण का आम्हाला दिल्लीतून जेव्हा आम्ही निवडून गेलो आम्हाला दिसतंय महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती काय, सामाजिक परिस्थिती काय, महिलांच्या सुरक्षिततेची काय, प्रचंड भ्रष्टाचार, महागाई, बेरोजगारी. अहो डेटा बघा ना बेरोजगारीबद्दल. या पुणे जिल्ह्यात, लांब कशाला जा, आपण पुण्यात बसलो, पुण्यामध्ये फॉक्सकॉन नावाचा जो 2 लाख कोटी रुपयाचा का काहीतरी मोठा येणार होता, जिथे 6 लाख नोकऱ्या येणार होत्या, तो प्रोजेक्ट गेला की नाही दुसऱ्या राज्यात. अशी किती तुम्हाला प्रोजेक्ट सांगू महाराष्ट्रात जे दुसऱ्या राज्यात घेतले. आणि हा डेटा माझा नाहीये, सरकारचा डेटा आहे. त्यामुळे हे सरकार करतंय काय, या सरकारला आजची तर कृती बघून महिला सुरक्षितता, सामूहिक बलात्कार आणि आज झिरवळ साहेबांनी जी उडी मारून आत्महत्या करायची प्रयत्न केला, याचा सगळ्यातून एकच निष्कर्ष निघतो की हे सरकार आता राहू शकत नाही. या सरकारला आता घालवायची वेळ आलेली आहे आणि महाराष्ट्र हक्क मागतोय. जर झिरवळ साहेबांना आज मंत्रालयातून उडी मारावी लागत असेल तर सामान्य माणसांनी काय करावं मग? तुम्ही विचार करा, याचा फार गंभीर विषय आहे. रणनीती मागणी होती की मुख्यमंत्र्यांनी आम्हाला भेटावं. ते विधानसभेचे उपाध्यक्ष आहेत, संविधानिक पदावरती आहेत, त्यांना मुख्यमंत्र्यांची वेळ घ्यावी लागते किंवा आमदारांना मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी थेट मंत्रालयाच्या जागेवरती उडी मारावं लागतं. मुख्यमंत्री सातत्याने सांगतात मी सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री आहे, मात्र ते आमदारांना भेटत नाही असं म्हणावं लागेल. तुमच्या प्रश्नातच माझं उत्तर आहे. मला सांगायचीच गरज नाहीये. तुम्ही विचार करा, सत्तेमध्ये असलेला आमदार संविधानिक पदावर आहे, तो मंत्रालयातून जीव द्यायचा प्रयत्न करतोय. किती म्हणजे मी तर ती बातमी ऐकल्याने मी पॅनिक झाले, मी घाबरले. म्हणलं अरे बापरे झिरवळ साहेब बरे आहेत ना. मी लगेच फोन केला, त्यांच्या कुटुंबाला फोन केला की अरे बापरे. आणि हा झिरवळ साहेबांमध्ये हा खूप एक चांगला शून्यातून कष्टातून मोठा झालेला आदिवासी नेता आहे तो. झिरवळ साहेबांनी फार संघर्ष केलाय आयुष्यात. अशा संघर्ष करणाऱ्या माणसात एवढी नैराश्य आली आहे की त्याला वाटावं की आपण जीव द्यावा. म्हणजे विचार करा, संघर्षातून केलेला माणूस आहे तो. त्यामुळे झिरवळ साहेबांच्या मनाची अस्वस्थता किती असेल. आणि सत्तेमध्ये आहेत, मी पुन्हा पुन्हा म्हणते, सत्तेमध्ये असलेल्या आमदारांनी आत्महत्या करायचा प्रयत्न केलाय. काय भयानक गोष्ट आहे ही. किती असंवेदनशील हे सरकार आहे. महिलांच्या बाबतीत तर आहेत, शेतकऱ्यांच्या बाबतीत तर आहेत, पण स्वतःच्या ज्या आमदारांमुळे तुम्ही आज सत्तेत बसलाय त्यांचा पण जीव घ्यायचा पाप हे सरकार करते. ताई, तुम्ही पुण्याचं सातत्याने म्हणतात की क्राईम कॅपिटल झाली आहे. पुण्याचे जे पालकमंत्री आहेत तर ते काही हे गुन्हेगारी रोखण्यासाठी उपाययोजना करताना दिसत नाही. हा प्रश्न मला विचारायचा आहे, तुम्ही सरकारला विचारला पाहिजे. कारण राज्याचे गृहमंत्री करतायत काय. मी सकाळी सांगितलं की या राज्याच्या नैतिकतेवर या राज्याच्या गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे. रोज बलात्कार होत आहेत, सामूहिक बलात्कार होत आहेत आणि हे थांबतच नाहीये. याचा अर्थ कुणाला भीतीच राहिली नाहीये त्या वर्दीची किंवा सरकारची. तुम्ही म्हणताय की मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री, पण पुण्यातले जे काही निर्णय घेत आहेत ते कुठे आधी घेत आहेत. अधिकारी कोण आणायचा, कुणाला बसवायचं, कुणाला उठवायचं, कुणाला ठेवायचं, कुठलं पोलीस स्टेशनला काय बसवायचं, हे सगळं दादांकडनं निर्णय होतात. मग असं असताना तुम्ही पुण्याच्या बाबतीत फक्त गृहमंत्र्यांनाच का? कारण का मी एकटा गृहमंत्री नाही, मुख्यमंत्री, DCM-1 आणि DCM-2 आणि सगळं सरकार जबाबदार. असं सिलेक्टिव्हली नाही करता येणार, सगळ्यांची जबाबदारी आहे. जेव्हा झिरवळ साहेब आत्महत्या करायचा प्रयत्न करतात तेव्हा मुख्यमंत्री, DCM-1, DCM-2 आणि CM तिघही जबाबदार आहेत त्याच्यासाठी. जसं महाराष्ट्र, मुंबई, आपलं पुण्यामध्ये काल बापदेव घाटात जी घटना झाली, ज्या पद्धतीने दौंडला मागच्या आठवड्यात मळदला झाली, काल पुणे शहरात झाली. रोज अशा बातम्या येतात कुठल्या ना कुठल्या. कोण आहे जबाबदार? सरकार जबाबदार आहे. आणि सरकारमध्ये आज एक ट्रिपल इंजिनचं खोक्याचं जे सरकार आहे ना,
50 खोके एकदम ओके, इट इज नॉट ओके. एक बारामतीची घटना घडली ना, अजितदादा काल ॲक्शन मोडमध्ये दिसले. सकाळी 6 वाजल्यापासून अधिकाऱ्यांची बैठक घेतली दादांनी, पण मग ठोस पाऊल करून बारामतीत अशी घटना होणं आणि दादांनी लगेच बैठक घेऊन आणि अधिकाऱ्यांना घटना, पण तुम्ही मात्र काही त्याच्यावर बोलला नाही किंवा कशावर? म्हणजे अजितदादांनी काय केलं म्हणजे, कारण पालकमंत्री बारामतीचे आमदार आहेत दादा, बारामतीत अशी घटना कॉलेजमध्ये घडणं आणि मग बारामतीत एक घटना घडली, इंदापूरला एक घडली, पुरंदरला एक घडली, दौंडला एक घडली. गेल्या 1 महिन्यामध्ये 4 मोठ्या घटना पुण्यामधल्या वेगळ्या. अर्थातच सगळंच सरकार DCM 1, DCM 2 आणि CM आणि त्यांचं संपूर्ण सरकार याला जबाबदार आहे, कारण का ते निष्क्रिय आहेत आणि कधीही हे सरकार काही स्ट्रॉंग ॲक्शन घेत नाही. आमची अपेक्षा आहे की जिगोइझम करून चालणार नाही. हा देश हा संविधानाने चालतो आणि संविधानाच्या पद्धतीने फास्ट FIR, फास्ट ट्रॅक कोर्ट आणि जाहीरपणे चौकात फाशी दिली पाहिजे जो व्यक्ती अशी गलिच्छ कृती करेल त्याला. काही बदलापूरची जेव्हा घटना घडली त्यानंतर ज्या आरोपीचा एन्काउंटर केला गेला त्यानंतर महाविकास आघाडीने संतप्त भूमिका मांडली आणि परंतु आज संजय राऊतांनी पुण्यातील घटनेतील 3 आरोपी जे आहेत त्यांचा एन्काउंटर करा असं सांगितलं आहे. त्यामुळे संभ्रम निर्माण होतोय महाराष्ट्रात. संभ्रम होत नाहीये, एन्काउंटर. हे बघा, कुणाच्या घरी सामूहिक बलात्कार झाला ना तर मस्तकाला राग येतो, इतके राग येतो सगळ्यांना, साहजिक आहे त्यांना म्हणणं. पण एन्काउंटर त्यांनी जर केला ना तर बंदूक घेऊन पोस्टर तरी करून, इतकं असंवेदनशील सरकारने असून. हे काय माचोइझम नाहीये, ते ऍक्टर नाहीये, ते पॉलिसी मेकर. ते अक्षय कुमार शाहरुख खानला चांगलं दिसतं, मिर्झापूर TV सिरियलमध्ये चांगलं वाटतं, ते वास्तवतेत नाहीये. हा देश संविधानाने चालतो, त्यांच्या पोस्टरबाजीने चालत नाही. त्यामुळे दुर्दैव आहे की यांना सिनेमामध्ये जर ऍक्टिंग करायची असेल तर बॉलिवूड टॉलिवूड सगळे आहेत, तिकडे जावं ते. पण जर राज्यात मंत्रीपद करायचं असेल तर हातात बंदूक घेऊन गृहमंत्री राहणं हे अनकॉन्स्टिट्युशनल आहे. आणि एका मुलीचा बलात्कार झालाय, त्याचं एन्काउंटर झालंय, त्याची जाहिरातबाजी करता तुम्ही. लाज नाही वाटत या सरकारला? इतके असंवेदनशील की मतासाठी हे पण तुम्ही कराल? एकानी कोणी जाहिरात केली त्याच्यात सरकार पोलिसाची टोपी, दुसरा हातात बंदूक घेऊन फिरतंय. ही आहे हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे का कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचा महाराष्ट्र? याचं उत्तर या सरकारने द्यावं मला. काही दावोस समिटमध्ये महाराष्ट्राचा पोर्टफोलिओ जो गेला होता तिथे साधारण 1 करोड रुपयाचं बिल पेंडिंग आहे. तिथल्या कंपनींनी आता नोटीस पाठवली की 1 कोटी रुपयांचं बिल जे आहे ते तिथे गेलेल्या महाराष्ट्राच्या पोर्टफोलिओने लवकर भरावं. महाराष्ट्रातल्या उद्योजकांसाठी दावोस समिटकडे गेलेल्या लोकांचा हा इन्सल्ट नाही आहे, म्हणजे शासन हे बिल पे का करत नाही? बिल पे करत नाही. एक तर हा प्रश्न तुम्ही तिकडे मुंबईच्या तुमच्या लोकांना सांगा विचारायला, त्यांच्या डिपार्टमेंट्सला. 2-3 गोष्टी गांभीर्याने बघितल्या जात नाहीत. एक तर महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती अडचणीत आहे. हे वारंवार आम्ही तर म्हणतोच आहे. जयंत पाटलांनी हा मुद्दा डिसेंबरमध्ये मांडला होता विधान भवनमध्ये त्यांच्या भाषणामध्ये. त्यानंतर गडकरी साहेब बोलले, त्यानंतर राज ठाकरे बोलले, अर्थतज्ञ सगळे बोलले. आम्ही सगळे हे वारंवार सांगतोय. आणि एक थोडक्यात तुम्हाला सांगते, ए ऍक्ट माननीय अटलजी जेव्हा प्रधानमंत्री होते तेव्हा केला होता, FRBM ऍक्ट, फिस्कल डेफिसिट मॅनेजमेंट ज्याला म्हणतात, तो ऍक्ट त्यांनी केला होता. त्या ऍक्टमध्ये 3% जास्त फिस्कल डेफिसिट जो डेफिसिट आहे त्याला कॅप केला होता तो नंबर. म्हणजे जर तुम्हाला लोन घेतलं तर तुम्हाला जो पैसे परत करायचे ते 3%च्याहून जास्त असता कामा नये, नाहीतर तुमचं राज्य दिवाळखोर होईल. हे मत माझं नाही, तज्ज्ञांचं आहे. आणि अटलजी जेव्हा प्रधानमंत्री होते तेव्हा हा FRBM ऍक्ट त्यांनी मांडला होता. तो त्यांनी मांडला. ते जरी भारतीय जनता पक्षाचे असले तरी आम्ही चांगल्या कामांचं कौतुक करतो. तर तो ऍक्ट आम्ही पास केला आणि माननीय मनमोहन सिंग साहेब जेव्हा मुख्य प्रधानमंत्री झाले 10 वर्ष तो ऍक्ट आम्ही चालवला, FRBM ऍक्ट. त्या ऍक्ट नंतर हे सरकार, आधी मोदीजींचं सरकार, त्यानंतर NDA सरकार, हे आल्यापासून हा FRBM ऍक्ट यांनी पूर्णपणे गुंडाळून ठेवलेला आहे. कुठलाही नियम कायदा FRBM ऍक्टचा पाळला जात नाही. पहिला मुद्दा. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा की FRBM ऍक्ट पाळताना अनेक वेळा तुमच्या चॅनलवर आणि वर्तमानपत्रातवर येतं
की फायनान्स डिपार्टमेंटनी ऑब्जेक्शन घेतलं की अरे आमचा विरोध आहे ह्याला, तरी त्या वृत्तमंत्र्याच्या सजेशन्सला ओव्हररूल केलं जातं. कॅबिनेटमध्ये त्याला केराची टोपली दाखवली जाते त्या विरोधाला, आणि तरी जरी ते राज्याच्या हिताचं नसेल, आणखीन आपल्याला लोन घ्यायचं असेल, तरी असे चुकीचे निर्णय जे इकॉनॉमिकली चुकीचे असतील लॉंग टर्ममध्ये, FRBM ऍक्टलाही केराची टोपली या सरकारने दाखवली आहे. अशा ऍक्टची धज्जिया त्यांनी उडवली आहे. आणि जरी वित्त मंत्रालयाचं ऑब्जेक्शन असलं तरी सातत्याने महाराष्ट्र सरकार कॅबिनेटमध्ये असे निर्णय घेतं, आणि हेच माननीय गडकरी साहेब परवा बोलले. काही समाविष्ट गावामध्ये लोकांचे जे प्रश्न आहेत, रस्ते, पाणी, कर्ज या संदर्भात ते प्रश्न सुटत नाही. विकास करायच्या संदर्भात पण मध्यंतरी राज्य सरकारने आता दुष्काळाचं कॉर्पोरेट टॅक्स दिलं लोकांना. हो, कारण काय इलेक्शन होतं लोकसभेचं, तेव्हा त्यांनी ते शॉर्ट टर्म गेन म्हणून केलं होतं. मी तेव्हाही बोलले होते, तेव्हा मी उमेदवार होते, की हे इलेक्शन पाहून केलेले निर्णय आहेत, हे सस्टेनेबल नाहीत, एक ठोस निर्णय घ्या. तेव्हाही या ट्रिपल इंजिनच्या खोके सरकारनी काहीही निर्णय घेतला नाही. आणि समाविष्ट गावांचं दर महिन्याला मी स्वतः कॉर्पोरेशनला जाते आणि मीटिंग घेते. का ह्यांनी तुम्ही बघितलंय, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि कॉर्पोरेशन, नगरपालिका, महानगरपालिका याची इलेक्शन्स का होत नाही आहेत? कारण का तुम्ही सेनेटचं पण बघितलं काय झालं. सेनेटच्या इलेक्शनमध्ये उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली आदित्य ठाकरेंनी 10 पैकी 10 सीट जिंकले ते. म्हणूनच त्यांना इलेक्शन नको आहे. कारण का त्यांना समजलेलं आहे आता की आपण इलेक्शन घेतले तर आपण सगळीकडे आपल्याला अपेक्षित असं यश मिळणार नाही. त्याच्यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका आणि नगरपालिका याचं कुठलंही इलेक्शन होत नाहीये. हे दुर्दैव आहे. मगाशी प्रश्न तुम्ही असं म्हणाले की महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादीचे सगळे खासदार ऑनफिल्ड आहेत. एक प्रश्न असा येतो की जागा वाटपाबाबत अजून काही झालं नाही. अनेकदा कॉन्क्लेव्हमधून तुम्ही आणि आदित्य ठाकरेंनी सांगितले की तुम्ही त्या प्रोसेसमध्ये आहात का, आणि जागा वाटपाचा प्रश्न कधी सुटेल? नाही, प्रत्येकाचा रोल इलेक्शन मध्ये प्रत्येकाच्या जबाबदाऱ्या वेगळ्या असतात. काही लोक आमच्यातले वरिष्ठ नेते हे सीट शेअरिंगला बसतात, काही आम्ही प्रचारामध्ये असतो, काही आम्ही लोक पुढच्या आमच्या जाहिराती, कॅम्पेन, टॅगलाईन्स या सगळ्या कामात व्यस्त असतो. त्यामुळे इट इज डिव्हिजन ऑफ लेबर. सगळं काम करत नाहीत. प्रत्येक सगळ्या आम्ही आणि म्हणजे महाविकास आघाडी आणि मित्रपक्ष यांनी कामाचं विभाजन केलं. तेव्हा त्या कामाच्या विभाजनाप्रमाणे आम्ही सगळी कामं करतो. इट्स अ टीम वर्क. काही उमेदवारीमध्ये महिलांना जास्त प्रमाणात स्थान देण्यात यावं या दृष्टीने तुम्ही काय प्रयत्न करणार? पक्षामध्ये जे जे मागणी करतील त्याचा सर्वे होईल आणि त्याप्रमाणे निर्णय घेतले जातील. इच्छुक जसे येतील त्याच्याप्रमाणे ते होईल. अभी हिंदी भी चालो. 6 महिन्यात 1267 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. म्हणजे जवळपास 6 शेतकऱ्यांनी आत्महत्या राज्यामध्ये केलेल्या आहेत. नाही, शेतकऱ्यांबद्दल आत्महत्या केल्या आणि ज्या पद्धतीने शेतकऱ्यांवर अन्याय हे सरकार करते आपण सगळेच बघतोय. सगळे शेतकरी अनेक वेळा रस्त्यावर येतात. कांदा, सोयाबीन, कपास, दूध, कुठे न्याय मिळालाय शेतकऱ्यांना? हमी भाव पण देत नाही हे सरकार. चलो. सामूहिक बलात्कार की एक घटना कल ही मेरे निर्वाचन क्षेत्र में हुई है. पूना में भी कल ऐसी घटना हुई है. और ये बहुत दुख की बात है कि महाराष्ट्र में लॉ एंड ऑर्डर का सिचुएशन बहुत ही खराब हो चुका है. महिलाओं की सुरक्षितता ये बहुत बड़ा एक आह्वान और महाराष्ट्र सरकार का फेलियर ये हो चुका है. इसलिए इस बार सरकार तो बदलनी ही पड़ेगी क्योंकि इस सरकार से कुछ काम नहीं होता. चला झालं. चला लेट्स चलो लेट्स